Everyone, let's continue our topic banks and simple interest. From that topic today we see one more example of different kind based on banks. Okay, example: Akash deposited 25,000 rupees in a bank at a rate of 8% per annual for 3 years. How much interest does he get every year and how much all together? ओके, आता इथं थोडंसं वेगळं एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं बघा त्याने किती डिपॉझिट केलेत रुपीज 25,000 रुपीज. ओके, फॉर अ रेट 8. ओके, रेट PCPA म्हणजे % म्हणजे प्रत्येकी 100 रुपयाला आणि प्रत्येक वर्षाला त्याला 8 इतका दर दिलेला आहे बँकेनं फॉर 3 इयर्स. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. अँड हाऊ मच इंटरेस्ट डज ही गेट एव्हरी इयर. तर त्याला प्रत्येक वर्षी किती इंटरेस्ट मिळेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँड हाऊ मच ऑल टुगेदर, आणि ते सगळं मिळून किती म्हणजे प्रत्येक वर्षाला किती इंटरेस्ट मिळेल आणि ऑल टुगेदर म्हणजे 3 वर्षाचं, पूर्ण 3 वर्षाचं किती इंटरेस्ट असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, हिअर द प्रिन्सिपल इज 25,000 रुपीज अँड टाइम इज 3 इयर्स. ओके, पहिल्यांदा कोणकोणत्या क्वांटिटीज दिल्यात त्या आधी फाइंड आउट करायचं. प्रिन्सिपल दिलं आहे 25,000 रुपीज, टाइम आहे 3 इयर्स. ओके, अँड द इंटरेस्ट इज 8 on 100 रुपीज. 100 रुपयासाठी 8 रुपये इतकं रेट आहे पर ॲनम म्हणजे प्रत्येक वर्षासाठी. द इंटरेस्ट ऑन 100 रुपीज इज 8 रुपीज. ओके, द इंटरेस्ट ऑन 100 रुपीज इज 8 रुपीज. सो लेटस रेट 8 रुपये आहे 100 रुपयाला प्रतिवर्ष, म्हणजेच 100 रुपयासाठी इंटरेस्ट किती झाला? 8 रुपये इतका इंटरेस्ट झाला. लेटस सपोज द इंटरेस्ट ऑन 25,000 रुपीज फॉर 1 इयर इज एक्स. तर 100 रुपयांसाठी 8 रुपये इतका इंटरेस्ट आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 25,000 रुपयेसाठी किती इंटरेस्ट असेल एका वर्षासाठी. सो लेट इट बी एक्स. तर तो इंटरेस्ट आपण काय एक्स आहे असं मानूया. नाव लेट अस फाइंड द रेशो. तर आपण ह्याचा काय घेऊया? रेशो घेऊया. कशाचा? रेशो ऑफ इंटरेस्ट टू प्रिन्सिपल. ओके, तर आपल्याला ह्या 3 क्वांटिटी माहिती आहेत आणि एक क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करायची एक्स ही. त्यासाठी आपण काय करूया? रेशो घेऊया अँड देन वी कॅन मेक अ इक्वेशन अँड देन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, तर रेशो जर आपण घेतला 25,000 रुपीजला एक्स इतका इंटरेस्ट असेल. ओके, अँड 100 रुपीजला 8 इतका इंटरेस्ट आहे हे आपल्याला माहिती आहे. ओके, 100 रुपीजला 8 इतका इंटरेस्ट आहे तर 25,000 रुपयाला किती? ओके, देन व्हेन वी सॉल्व दिस वी गेट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 2,000 रुपीज. ओके, इट मीन्स आकाश गॉट 2,000 रुपीज इंटरेस्ट फॉर 1 इयर. ओके, एका वर्षासाठी त्याला 2,000 रुपीज इतकं इंटरेस्ट मिळेल या मुद्दलावर. त्याच्या 25,000 इतक्या प्रिन्सिपलवर 2,000 रुपीज इतकं इंटरेस्ट एका वर्षाला मिळेल. देन वी हॅव टू फाइंड आउट ऑल टुगेदर. ओके, इट मीन्स 3 वर्षासाठी त्याला किती मिळेल. देन वी हॅव टू मल्टिप्लाय द इंटरेस्ट विथ 3. Interest of 1 year multiply by 3 we get 6,000 rupees interest. It means Akash got 6,000 rupees interest of total 3 years. Okay, now let's see next point. Let's learn the formula used to solve problems based on simple interest. Okay, there are 2 types of interest. Okay, now let's see what is mean by simple interest. The principal is the same every year and rate of interest too remains the same. Okay, तर प्रत्येक वर्षाला प्रिन्सिपल हे सेमच राहतं. ओके, अँड द रेट ऑफ इंटरेस्ट टू रिमेन्स द सेम. आणि ते त्याच्यावरती जे इंटरेस्ट मिळतं तर ते सुद्धा प्रतिवर्ष सेमच राहतं. पहिल्या वर्षी इंटरेस्ट एवढे मिळाले आणि दुसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा कमी मिळाले किंवा जास्त मिळाले असं होत नाही. तर इंटरेस्ट सेम राहतं आणि अशा प्रकारच्या इंटरेस्टला द इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड इन दिस वे इज कॉल्ड द सिम्पल इंटरेस्ट. ओके, जेवढ्या वर्षासाठी आपण बँकेत पैसे जमा केलेत तेवढ्या वर्षासाठी जर इंटरेस्ट सेमच राहत असेल तर त्याला काय म्हणायचं?
simple interest. Let us calculate the total interest when the principal P is deposited for T years at a R rate of interest. And suppose the interest for 1 year is I. ओके, तर आता आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. फॉर्म्युला यूज करून कसे एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर त्यासाठी बघा, फॉर प्रिन्सिपल वी यूज द लेटर P. ओके, अँड फॉर इयर्स we use the letter T. T means time, and R for rate, and I for interest. Okay, now the ratio of interest to principal for 1 year. तर एका वर्षासाठी प्रिन्सिपलचा रेशो बघा, जो रेट असतो तो आउट ऑफ 100 असतो, म्हणजे 100 रुपयाला किती रेट, किती आर. ओके, सो अँड आपण जे मुद्दल भरतो प्रिन्सिपल, त्या प्रिन्सिपलला किती इंटरेस्ट. ओके, तर 100 रुपयाला इतका रेट दिला तर जे आपण डिपॉझिट भरलेले असतात तेवढ्यासाठी किती इंटरेस्ट, ह्याचा जर आपण रेशो घेतला तर आपल्याला तर सपोज आय फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे इंटरेस्ट फाइंड आउट करायचं आहे. सो वी कॅन मेक अ फॉर्म्युला आय इज इक्वल टू P इंटू आर अपॉन 10. इट मीन्स इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट अपॉन 100. ओके, सो इंटरेस्ट फॉर T इयर्स इज इक्वल टू, जर आपल्याला किती, समजा आता हे 1 वर्षासाठी झालं. ओके, जर इथं टाइम जर 1 वर्ष नसेल, जास्त वर्ष असतील, 2 वर्ष असतील, तर 3 वर्ष असतील, तर वी कॅन मल्टिप्लाय इट. तर ह्याच फॉर्म्युलामध्ये आपण जर इंटरेस्टला टाईमनं, म्हणजे किती इयर्स दिल्यात त्यानं जर मल्टिप्लाय केलं आणि इकडे येणाऱ्या आन्सरला सुद्धा आपण Tनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ते सुद्धा आन्सर फाइंड आउट करता येतो. म्हणजे दिस इज ऑल्सो फॉर्म्युला. सो टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू I इंटू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100. ओके, सो टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100. ओके, जर एका वर्षासाठी असेल तर हा फॉर्म्युला, जर अनेक वर्ष असतील, म्हणजे इथं आपल्याला टाइम दिलेला आहे, तिथं आपण 1 वर्ष असेल तर 1 लिहू शकतो, 2 वर्ष असेल तर 2, 3 वर्षासाठी असेल तर 3. ओके, तर हा झाला फॉर्म्युला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा. सो सॉल्विंग द सेम एक्झाम्पल युझिंग द फॉर्म्युला. आता बघा, फॉर एक्झाम्पल प्रिन्सिपल दिलेला आहे 25,000, रेट आहे 8 अँड टाइम आहे 3. आता मगाशी जे आपण एक्झाम्पल बघितलं तेच आपण फॉर्म्युला यूज करून सॉल्व करणार आहोत. सो टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू, दिस इज द फॉर्म्युला, P इंटू आर इंटू T अपॉन 100. सो P इज 25,000, R is 8 and time is 3 years upon 100. When we multiply this we get 6,000. So total interest is 6,000 rupees. तर आपल्याला ही मेथड जर आपण फॉर्म्युला यूज केला तर ह्या मेथडने आपण पटकन एक्झाम्पल सॉल्व करू शकतो रादर दॅन दिस. ओके, बघा, या मेथडपेक्षा हे आपण रेशो घेऊन परत सॉल्व करण्यापेक्षा जर आपण हा फॉर्म्युला यूज केला तर आपण पटकन एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. Okay, so we can say total interest is I is equal to P into T into R upon 100, where P is principal, T is time in years, and R is equal to rate of interest. Remember that T means time but in years. Okay, time म्हणजे किती वर्ष. Okay, तर time means years. Okay, from that you can solve the let's see one more example. Okay, Sandeep Babu borrowed 1,20,000 rupees from a bank for 4 years at the rate of 8.5 PCP. ओके, आता इथं रेट वेगळा दिलाय, फ्रॅक्शन मध्ये दिलाय. ओके, फॉर दिस सन्स एज्युकेशन व्हॉट इज द टोटल अमाउंट द रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ दॅट पिरियड. ओके, आता वन मोर डिफरंट एक्झाम्पल. आता हे संदीप बाबू जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, 1,20,000 रुपीजचं लोन बँकेकडून घेतलेलं आहे. फॉर हाऊ मेनी इयर्स, 4 इयर्स. अँड रेट किती आहे, पर 100 रुपीजला पर इयरला किती रेट आहे, 8.5. ओके, त्यांच्या सनच्या एज्युकेशनसाठी ते घेतलेलं आहे. व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ द पिरियड. ओके, म्हणजे आता त्यांना हे रुपये तर परत द्यावेच लागतील, त्याबरोबर ह्याच्यावर जे इंटरेस्ट होईल ते इंटरेस्ट मिळून त्यांना बँकेला ते पैसे परत करावे लागतील. सो लेट्स फाइंड आउट फर्स्ट इंटरेस्ट. ओके, आता इथं प्रिन्सिपल दिलेला आहे 1,20,000
इट मीन्स पी. ओके, आर दिलेला आहे 8.5. ओके, 8 and 1/2 मीन्स 8.5. टी इज इक्वल टू 4 years. आता आपण हे जे फॉर्म्युला आहे तो यूज करूया. टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 अँड प्लेस द व्हॅल्यूज ऑफ ऑल दिस क्वांटिटीज. ओके, ज्यावेळी आपण हे सगळे प्लेस करूया आणि हे जेव्हा सॉल्व करतो आपण वी गेट बघा 8.5ला जर आपण 10 डिवाइड केलं 8.5 मीन्स काय असतं. 8.5 मीन्स वी कॅन राईट 85 अपॉन 10 असं पण लिहू शकतो आपण. तर इथं तसंच लिहिलेलं आहे बघा. 1,20,000 इंटू 85 इंटू 4 अपॉन 100 इंटू 10. हे 10 कुठून आलं तर इथं 8.5च्या ऐवजी काय घेतलेलं आहे 85 घेतलेलं आहे आणि त्यामुळे इथं खाली 10 आलेलं आहे. सो आलं लक्षात. 8.5च्या ऐवजी 85 अपॉन 10 घेतलेलं आहे इथं. व्हेन वी सॉल्व दिस वी गेट 40,800 रुपीज. सो द टोटल अमाऊंट रिटर्न टू द बँक इज. हे झालं इंटरेस्ट. ओके, मग आता बँकेला किती सगळे मिळून परत करावे लागतील. प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. सो प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट द टोटल अमाऊंट इज 1,60,800 रुपीज. आलं लक्षात. तर यावरून तुम्ही प्रॉब्लेम सेट नंबर 40 सॉल्व करू शकता. नाव वी हॅव टू स्टॉप हिअर. बाय.